नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 2 जुलै गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीचा लाभ जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने ही योजना आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती मोहीम म्हणून राबवली आहे। प्रशासकीय स्तरावरील पडताळणी, बँकांकडून माहिती संकलन आणि लाभार्थी यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून सर्व प्रक्रिया पूर्ण होताच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाणार आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून 2026चा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता असून आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। जूनचा हा हप्ता जुलै महिन्याच्या मध्यावर म्हणजेच साधारण 12 ते 15 जुलै दरम्यान लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। राज्य शासनाकडून सध्या लाभार्थ्यांच्या अर्जाची कसून पडताळणी आणि EKYC मोहीम वेगाने राबवली जात असल्यामुळे या प्रक्रियेला आणि पेमेंट वितरणाला काहीसा विलंब होत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। आषाढी वारी दरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील चरणसेवा उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे। राज्यातील 11 जिल्ह्यातील पालखी मार्गावरील सुमारे 400 मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे। 12,000हून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत। वारकऱ्यांच्या पायावरील ताण कमी करण्यासाठी सुमारे 3000 लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालय संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे। याशिवाय पालखी मार्गावर 8 आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती, स्वच्छतेचे महत्त्व, संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजारांपासून बचाव, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक मार्गदर्शन वारकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे। निवडक ठिकाणी योग सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। आजकाल बँकिंगपासून ते सरकारी योजनांपर्यंत जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामाचा आधार कार्ड एक अविभाज्य भाग बनले आहे। त्यामुळे जर तुमची माहिती अचूक आणि अद्ययावत असेल तर अनेक कामे सोपी होतात। ही गोष्ट लक्षात घेता आधार कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। 1 जुलैपासून तुमच्या आधार कार्डवरील ईमेल ID अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। यापूर्वी या सेवेसाठी 75 रुपये शुल्क लागत होते। आता ही सुविधा मर्यादित कालावधीसाठी विनामूल्य उपलब्ध असेल। ज्यांनी अद्याप आपला ईमेल ID आधारशी जोडलेला नाही किंवा ज्यांना आपला जुना ईमेल पत्ता बदलायचा आहे ते याचा लाभ घेऊ शकतात।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता लवकरच मिटणार आहे. शासनाच्या अंदाजानुसार 5 जुलैनंतर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. विधानसभेत कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी असे सांगितले की शासनाकडून आवश्यक प्रशासकीय कामे पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान राज्यपालांची अंतिम मान्यता मिळताच संबंधित विभागाकडून निधी वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाईल. या योजनेचा लाभ फक्त शासनाने ठरवलेल्या अटी आणि निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. लाभ वाटपात पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले असून सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतरच रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री बळीराजा पानद रस्ते योजनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. पानद रस्ते योजनेतील अनेक अडचणी दूर करण्यात येत आहेत, तर काही गावात अजूनही शेतकरी आडमुठी भूमिका घेत आहेत. त्यांच्या विरोधात मोठ्या कारवाईची शक्यता आहे. त्यांना सरकारने यापूर्वीच थेट इशारा दिला आहे. तर ज्या ठिकाणी पानद रस्त्यातील अडचणी दूर झाल्या आहेत त्या ठिकाणी पानद रस्त्यांसाठी आता निधीच्या तरतुदीविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. खरीप हंगामासाठी पीक विमा काढण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झाली असून शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत मृग बहारासाठीही ही योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र पीक विमा योजनेत वाढलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. शेतात प्रत्यक्ष पीक लागवड न करता बोगस पीक विमा काढून त्यातून रकमेची उचल करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात येणार असून अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीचे आधार क्रमांक थेट 5 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाणार आहे. या निर्णयामुळे अशा व्यक्तींना पुढील 5 वर्ष पीक विम्यासह शासनाच्या कोणत्याही कृषी किंवा इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. तसेच प्रत्यक्ष तपासणीत बोगस विमा घेतल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून फौजदारी कारवाईही करण्यात येणार आहे. अशा प्रकारांना आळा बसावा या उद्देशाने शासनाने हे कठोर आदेश लागू केले आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांनी हाती घेताच अवघ्या 15 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. FDAने राज्यभरातून दूध, तूप, पनीर, दही यासारख्या अन्नपदार्थांमधील भेसळीसह औषध दुकानांवरही धडक छापेमारीचे सत्र सुरू केले आहे. मुंढे यांच्या या धडक कारवाईच्या दसक्यामुळे जळगावच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून शहरातील गुटखा माफियांनी आपले बस्तान हलवले आहे. दुसरीकडे कारवाईच्या भीतीने दूध, तूप आणि मिठाई विक्रेत्यांनी मालाची आवकच थांबवली असून दाणा बाजारातून सुटे तेल पूर्णपणे गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदावर तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर दूध, पनीर, तूप आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळीवर छापेमारी झाली. त्यात बनावट दूध, युरियायुक्त पाम तेलापासून तयार झालेल्या दुधाचे गंभीर प्रकार जळगाव शहरालगत आढळून आले. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका.